पश्चिम आशियातील आणि पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघ गोकुळकडून गाय तूप, लोणी आणि दूध भुकटी याची आयात करून त्याची रशिया, अझरबैजान, कझाकिस्तान, इराण यासह अशा 20 देशांमध्ये विक्री करणार आहे। आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर गोकुळच्या निर्यातीचा शुभारंभ करण्यात आला। अटेना डेअरीसाठी गाय देशी लोण्याचा 42 टनाचा कंटेनर पाठवण्यात आला। चेअरमन अरुण डोंगळे आणि संचालकांच्या हस्ते कंटेनरचं पूजन करून निर्यातीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे यांनी गोकुळची उत्पादनं नेहमीच गुणवत्तापूर्ण असल्यामुळे गोकुळला मानाचं स्थान असल्याचं सांगितलं। दुग्ध पदार्थांची विक्री वाढवण्याबरोबरच गायीच्या दुधाची निर्गत व्हावी यासाठी गायीच्या दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या निर्यातीसाठी संघ प्रयत्नशील असून त्याचाच भाग म्हणून अझरबैजानमधील अटेना डेअरीला दुग्ध पदार्थ निर्यात केले जात असल्याचं सांगितलं। भविष्यात गोकुळची दर्जेदार उत्पादनं इतर देशांमध्ये सुद्धा निर्यात केली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आशिया आणि युरोपातील देशांमध्ये उपलब्ध होणार आहेत याचा गोकुळ परिवारातील सर्व घटकांना अभिमान असून याचं संचालकांसह लाखो दूध उत्पादक, अधिकारी आणि कर्मचारी यांना श्रेय असल्याचं सांगत निर्यातीसाठी मार्केटिंग विभागानं केलेल्या प्रयत्नांचं चेअरमन डोंगळे यांनी कौतुक केलं। यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।